बोला, काय कंप्लेंट आहे? कंप्लेंट नाही, एक बाईक परत करायची होती. बाईक? मला एका ठिकाणी अर्जंट जायचं होतं. जायला यायला वाहनच मिळत नव्हतं आणि त्यात चावी लावलेली ही बाईक दिसली. सर, नाईलाजाने मला घेऊन जावी लागली ही बाईक. गरज होती म्हणून. बरं, हरकत नाही. बाईक कुठे? इथंच बाहेरच आहे. जावळे, बाहेर एक बाईक आहे, तिचा नंबर बघायचा आणि आरसी कोणाच्या नावावर आहे ते चेक करायचं. हो सर. खरंच सॉरी. काम इतकं अर्जंट होतं की मला त्यावेळेला काहीच सुचलं नाही. ठीक आहे, हरकत नाही. ते बाईकचे मालक येऊन बाईक घेऊन जातील, पण तुम्ही चावी आणि तुमच्या डिटेल्स देऊन जा. जावळे, येस सर. यांच्याकडून डिटेल्स घ्या. या तुम्ही. नाव? गौरी कृष्णा. एवढंच? कृष्णा माझ्या आईचं नाव आणि आडनाव आम्ही लावत नाही. आधार कार्डवर पण? माझ्या सगळ्या डॉक्युमेंट्सवर हेच नाव आहे. असं कसं? वडिलांच्या नावाशिवाय डॉक्युमेंट कसं? जी आई त्यांच्या मुलांना एकटीनं पालनपोषण करून वाढवते, तिच्या मुलांना वडिलांचं नाव लावण्यासाठी कुणीही बळजबरी करू शकत नाही. मुंबई हायकोर्टाचं जजमेंट वाचून दाखवू का? नाही, ठीक आहे. गौरी कृष्णा म्हणजे शक्यतो असं होत नाही. आमची आई हीच आमची ओळख. हां? ही तर शंकरदाराची बुलेट आहे. तुमचं राशी भविष्य वाचून मी तुम्हाला आधीच वॉर्निंग दिली का चोरांपासून सावधान, पण तुम्ही ऐकलं नाही. अहो, काळीच चोरलंय, पण बुलेटचं काय? आता कितीला पडलं ते? मला बुलेटचं काय नाही रे डंबेल. पण आता मातोश्रींनी सांगितलंय बुलेट घेणं मगच घरी ये, म्हणून खिंडीत गावलोय मी. ए महाराज, बघ ना ती पत्रिका, काय गावते का त्यात? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, एक नाही डंपर भर अडचणी आहेत. एक खोटं बोला तर 100 खोटी. अजून बोला खोटं. नाही बाबा, नाही, खोटं बिटं नको, आता बास झालं. हा बोल साहेबा. जैन. हा, जय हिंद शंकर दादा. हा, मी काय बोलतोय, तुमची बुलेट चोरी झाली आहे का हो? तुला कसं कळलं? अहो, कारण का बुलेट माय समोर आणि चोर आते हो पोलीस स्टेशनात. चोर? हा, अहो एक पोरगी आहे, त्याची साहेबांनी तिला कल्पना दिलेली आहे सगळ्या गोष्टींची, की जर मालकाला केस ठोकायची असेल तर तो केस करू शकतो. काय मग काय ठोकायची का केस तिच्या हो? नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी.